नमस्कार. मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. मी काल दिवसभर दिनांक 30 रोजी सोलापूर शहरामध्ये काही शिक्षक बंधू आणि भगिनींना भेटत होतो. परवा 2 दिवसापूर्वी सुप्रीम न्यायालय दिल्ली येथे जो शिक्षकांच्या पेन्शनचा विषय होता, त्या विषयास अनुसरून दिल्लीमध्ये असताना मी आणि सन्माननीय देशपांडे साहेब यांनी एक व्हिडिओ क्लिप दिली पाहिजे होती, अशा पद्धतीनं सगळीकडून दिवसभर मला सांगण्यात येत होतं. त्यास अनुसरून मी आज या ठिकाणी आपणाला नेमकी स्थिती आणि तिथलं वास्तव सत्य आपल्यासमोर मांडत आहे. खरं तर सगळ्या न्यूज आणि सगळी माहिती आपल्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरून साधारणपणे सगळ्यांना त्या ठिकाणी मिळालेलंच आहे. परंतु पुणे विभागामध्ये काही बांधवांनी फार व्यथा व्यक्त केली, खूप चिंता व्यक्त केली आणि त्यामुळं अनेकांनी त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर आधारित खूप म्हणजे कसं होणार आणि काय झालं आहे, कोणाचा दबाव आहे वगैरे अशा पद्धतीची स्टेटमेंट माझ्या अत्यंत जवळच्या बांधवांनी सुद्धा या ठिकाणी केल्याचं मी स्वतः वाचलं आणि इतरांच्याकडून सुद्धा ऐकलं. माझ्या जवळची ज्या वेळेला व्यक्तिमत्व अशा पद्धतीने चिंता व्यक्त करतात, त्यावेळेला बाकीच्यांना सुद्धा धक्का बसावा अशा पद्धतीची स्थिती खात्रीने निर्माण होते, असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. खरं तर माझे मित्र पेंडपाले सर यांनी एक छोटीशी पोस्ट त्यांना त्या क्षणाला जे वाटलं ते त्यांनी नमूद केलं आणि ते व्हॉट्सअपवरती सोडलं. परिणाम स्वरूप सगळीकडूनच पेंडपाले सर असं म्हणतायत, म्हणजे आता काही खरं नाही, अशा पद्धतीने सगळीकडे चिंता व्यक्त होताना काल दिवसभरात मला ऐकायला मिळत होती. म्हणून आज मी या ठिकाणी नेमकं त्या ठिकाणी काय आहे वास्तव हे आपल्या समोर काही क्षणामध्ये मांडतो आहे. बंधूंनो, मी आणि सन्माननीय देशपांडे साहेब दिनांक 27 एप्रिल रोजी दिल्ली येथे संध्याकाळी उशिरा पोचलो. 28 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दोघेही गेलो होतो. खात्रीनं त्या ठिकाणी जो विषय आपला पेन्शनच्या संदर्भातला होता, त्या विषयाला अनुसरून आजपर्यंत ज्यांच्या समोर हा मांडला गेला ते सन्माननीय न्यायाधीश माहेश्वरी साहेब आणि चांदूरकर साहेब यांच्या समोर तो विषय होता. माहेश्वरी साहेब हे येत्या जूनमध्ये ते निवृत्त होत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या समोर ही केस संपूर्णपणाने निकाली करण्यासाठीचा कालावधी कमी पडतोय असं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी माझ्यासमोर ही केस चालवणे योग्य होणार नाही असं त्यांचं मत बनलं आणि दुसरे न्यायाधीश त्यांच्या सोबतचे ते चांदूरकर साहेब हे स्वतःच आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर खंडपीठात आपल्या पेन्शनच्या विषयात त्यांनी अत्यंत सकारात्मक निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळं ते तिथं संयुक्त बेंचमध्ये त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यावरती निर्णय घेणे अभिप्रेत दिसलं नाही आणि त्यामुळं त्यांनी ही केस दुसऱ्या बेंचला वर्ग केलेली आहे. आता दुसऱ्या बेंचला वर्ग केल्यावरती सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, त्यातलं नेमका लॉ काय असतो आणि काय प्रणाली बनेल याच्यावरती बरीच मतांतर व्यक्त केली जात आहेत आणि ती साहजिक आहेत, स्वाभाविक आहेत. शेवटी वाटतं ते माणूस लिहितं, परंतु कायद्याचा अभ्यास हा माझाही नाही आणि मला वाटतं आपण सगळेजण टीचर बांधव, आपण एक आपलं एज्युकेशन पूर्ण करून व्यावसायिक अर्हता प्राप्त करून आपण आपल्या या अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये घडलो आहोत, काम करतो आहोत. त्यामुळं लॉ नेमका काय या बाबतीतला पुढे असू शकतो याच्यावरती मत व्यक्त करणं हे तसं गंभीर आहे. परंतु मी आणि देशपांडे साहेब यांनी तारीख झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी उशिरा रात्री 11 वाजता 28ला आम्ही खूप चांगली चर्चा खूप चांगल्या विधितज्ञांच्या सोबत केली आणि त्यांनी स्पष्टपणाने आपणाला जी स्थिती अगोदरची होती ती स्थिती बदललेली नाही, मेरिट प्रचंड आपल्या केसमध्ये आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपण गतीने पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे आणि टेंटेटिव्ह तारीख तर 5 मे पोर्टलवरतीच दिसते आहे.
पण तरीही ती तारीख जरी दिसत असली तरी त्या तारखेला किंवा नंतरच्या सुद्धा कालावधीमध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने पुढे जाता नक्की येईल. कारण आपणाला पेन्शन देणे ही आपला हक्क आहे. त्याचबरोबर सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा सुद्धा भाग तो बनतो आहे. ते असं की 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व विभागातल्या सर्वच बांधवांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 31 मार्च 2023 ला निर्णय करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मान्य केली आहे. तिचा अंमल सुद्धा सुरू केला आहे. त्याला गती मिळावी यासाठी म्हणून सध्या प्रयत्न आहेत. पण निर्णय मात्र पेन्शन देण्याचा. काय पेन्शन देण्याचा? तर शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन देण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारनं निर्णय केल्यामुळे अगोदरच्या बांधवांना 5च्या पेन्शन हे देणे ही शासनाला सुद्धा क्रमप्राप्त असताना आजपर्यंत त्यांनी नकार दिला. परंतु सुप्रीम न्यायालय या ठिकाणी आपणाला हे मेरिट आपल्या त्यांच्या समोर असल्यामुळे आपणाला नक्की न्याय देतील आणि आपणाला त्याच्यामधून पेन्शन लवकरच मिळेल. मी सर्वांना एक आव्हान करतो की बंधूंनो, अजिबात तुम्ही व्यथित होऊ नका. तुम्ही नाराज तर अजिबात होऊ नका. कालावधी खूप जातो हे माझ्या जरी लक्षात येत असलं, तुमच्या लक्षात येत असलं तर ते सुप्रीम न्यायालय आहे. त्याच्यामुळं आपणाला अशा पद्धतीनं आपण व्यक्त होऊ नये. आपण व्यक्त होत असताना खूप चांगली मोठी स्वतः सुद्धा चर्चा करावी, खूप त्याच्यावरचं नॉलेज घ्यावं आणि मग नंतर आपली मतं व्यक्त करावी असं आव्हान सगळ्यांना करतो. येणाऱ्या काही कालावधीमध्ये नवे सुट्टी किंवा जे उन्हाळी सुट्टी लागणार आहे कोर्टाला, त्याच्या अगोदर सुद्धा ही केस कशा पद्धतीने पुढे फॉरवर्ड होईल आणि ती केस पुढे फॉरवर्ड होऊन अंतिम सुनावणीसाठी कशी सुरू राहील याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे खूप प्रयत्न करतो आहोत आणि यशापर्यंत सुद्धा खात्रीनं आम्ही जाणार अशा पद्धतीने विधी तज्ञांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की आपण थोडं निवांत राहा आणि थोडं वेट करा. धन्यवाद.